कृपा तुझी दया आम्हाला प्राप्त होईल म्हणून बाप्पा आम्ही तुला सादर प्रार्थना ऐकलीस मी तुला महिमा तुला येशू तुझ्या सामर्थ्यशाली नावामध्ये प्रार्थना आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. परमेश्वर किती चांगला आहे त्याचा अनुभव आपण घेत आहोत. इब्री लोकासपत्राचं 7वां अध्याय 26वें वचन काय सांगते? नवीन करारातून इब्री लोकासपत्र. नवीन करार म्हणजे पलीकडचे नवीन करारातून इब्री लोकासपत्र इब्री लोकासपत्र 7वां अध्याय 26वें वचन. इब्री 7 सापडलाय. धन्यवाद. असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जाण्यापासून वेगळा व आकाशहून उंच करण्यात आलेला आहे. तो काय म्हटलेला आहे? असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा व आकाशातून उंच करण्यात आलेला आहे. तो कधी न बदलणारा परमेश्वर आहे. प्रभू येशू ख्रिस्त तो आपल्या प्रत्येकासाठी पुरेसा असणारा तो परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये पुरेसा असणारा तो जिवंत देव आहे. म्हणून तो म्हणतो ही इज इनफ फॉर अस. आपल्यासाठी तो पुरेसा आहे. अजून एक वचन वाचूया. 2 कोरिंथीचा 12वां अध्याय. 2 कोरिंथीचा 12वां अध्याय. हां, पहिल्या वाचनापासून वाचा. ती दिवस 2 कोरिंथ 12वां अध्याय पहिल्या वचनापासून वाचा. आपण देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल आणि बंधू तिमोथेय याचकडून करिंथ शहरातील देवाच्या मंडळीस 12वां अध्याय पहिल्या वचन. 2 कोरिंथ 2 ते कोरिंथ प्रौढी मिरवाई वाच बा. प्रौढी मिरवणे मला भाग पडते तरी तसे करण्यापासून काही फायदा नाही. मी प्रभूच्या दृष्टात व प्रकटीकरणे याच्याकडे आता वळतो. ख्रिस्ताच्या ताई असलेला एक मनुष्य मला माहीत आहे. त्याला 14 वर्षामागे 30 या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले होते. त्याला सदेह नेण्यात आले किंवा विदेही असे नेण्यात आले हे मला ठाऊक नाही. देवाला ठाऊक आहे. त्याचा मनुष्याविषयी मला माहीत आहे की त्या मनुष्याला सुखलोकात उचलून नेण्यात आले. सदेह किंवा विदेही हे मला ठाऊक नाही. देवाला ठाऊक आहे. आणि माणसाने ज्याच्या उच्चारही करणे उचित नाही अशी वाक्य त्याने ऐकली. अशा मनुष्याविषयी मी क्रोध मिरवणार. मी स्वतःविषयी नाही तर केवळ आपल्या
सशक्त. सशक्त आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. Praise the या Lord. ठिकाणी पौल स्पष्ट रीतीने सांगतो, जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे. प्रभूकडे त्याने 3दा विनंती केली. काय विनंती केली? की हा काटा माझ्यामधून काढ. कुठला काटा आहे? तो प्रगटीकरणाच्या विपुलते, म्हणजे त्याच्याकडे जे गिफ्ट होतं, जे दान होतं, ते दानामुळे प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये. म्हणजे मग तो ज्यावेळेस कुणाच्या घरी जायचा किंवा कुणाला भेटायचा, तर त्या माणसाविषयी सगळं प्रगटीकरण त्याला मिळायचं, त्याला सगळी इन्फॉर्मेशन त्याच्याकडे असायची. पण तो पौल म्हणतो, प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये, माझ्यामध्ये मीपणा येऊ नये, म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे मला ठोसे मारण्यासाठी एक सैतानाचा दूत परमेश्वराने ठेवण्यात आला आहे. मी फार चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूकडे 3दा विनंती केली, परंतु त्याने मला म्हटले, माझी कृपा तुला पुरेशी, कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस. तुझ्या अशक्तपणातच माझी शक्ती पूर्ण येते. प्रभू त्याला सांगत आहे की तुझ्या अशक्तपणातच माझी शक्ती तुझ्यासाठी काय करेल? पूर्ण होईल. इट विल बी कम्प्लीट इन युअर वीकनेस. माय पॉवर विल बी कम्प्लीट ओनली वेन यू आर वीक. ज्यावेळेस तुम्ही अशक्त असता त्यावेळेसच परमेश्वराची शक्ती तुमच्या जीवनामध्ये विपुलतेने तो पुरवण्यासाठी तयार आहे. व पौल काय हे सांगतो की मी प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळे चढून जाऊ नये म्हणून. का तो म्हणतं? कारण त्याची जीवनशैली, जर तुम्ही पहिले करिंथीचं पुस्तक जर वाचलं किंवा ते पहिले करिंथ जर वाचलं, त्याच्यामध्ये तो ज्याप्रमाणे त्याने ते पत्र लिहिलेलं आहे, तो एकदम चिडलेला आहे. लोक त्याच्या विरुद्ध, चर्चमध्ये मंडळी त्याच्या विरुद्ध वागत आहे, देवाच्या वचनाविरुद्ध वागत आहे, त्याने जे शिक्षण दिलं त्या शिक्षणाविरुद्ध वागत आहे. त्यांना सरळ करण्यासाठी तो दुसरं पत्र लिहित आहे. पहिलं पत्र त्याने एकदम कठीण लिहिलेलं आहे, खूप अवघड आहे ते पत्र, एकदम डायरेक्ट बोललेलं आहे. मी तुमच्याकडे कसा येऊ, काठी घेऊन येऊ कसा, इथपर्यंत बोललेलं आहे. की तुम्हाला सुधारण्यासाठी मी कसा तुमच्याकडे, इथपर्यंत तो त्यांना बोलत आहे. दुसऱ्या पत्रामध्ये तो त्यांना स्पष्ट करत आहे, मी देखील चढून जाऊ नये म्हणून माझ्यामध्ये पण परमेश्वराने मला अडवण्यासाठी किंवा मला स्वतःवरती ताबा ठेवण्यासाठी त्यांनी स्वतः एक काटा ठेवला. आणि हा काटा मला नेहमी काय करतो? सैतानाचा दूत येतो म्हणतो. तो काटा नेहमी मला तो त्रास देतो, मला तो दाखवतो की मी चढून तू चढायला नाही पाहिजे. तुझ्या अशक्तपणातच परमेश्वराची शक्ती तुला विपुलते. बायबल असं सांगतं, प्रेषितांच्या कृत्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही 28वा अध्याय काढता, त्या 28व्या अध्यायामध्ये पौल एका ठिकाणी एका बेटेवरती आहे आणि त्या बेटेवरती त्यांनी सर्व तिथले ते जे जहाजामध्ये जे लोक होते सर्व लोकांना त्यानेच वाचवलेले पौलाने. आणि तो त्यांना किनाऱ्याकडे घेऊन येतोय आणि पौल त्यांना घेऊन, एक बंदिवान आहे पौल, तरी त्या कॅप्टनला, सर्व सैनिकांना त्यानेच वाचवलेला आहे. आणि तो त्यांना किनाऱ्याकडे घेऊन येतो आणि त्या ज्या बेटेमध्ये ते गेले, ते बेटाचे लोक त्यांचा पाहुणचार करतात. कारण रोमी लोक तिथे, आणि रोमी लोकांचा पाहुणचार ते करत असताना पौल एक शेकोटी पेटवत आहे. शेकोटी पेटवत लाकडं टाकत असताना तो लाकडं ज्यावेळेस उचलतो त्यावेळेस एक साप त्याच्या हाताला धरून येतो. आणि मग ज्यावेळेस ते गावकरी ते पाहतात, गावकरी म्हणतात, एवढं मोठं तुफानने ह्यांना वाचवलं, पण ह्या माणसाने इतकं मोठं पाप केलंय की ह्याला इथूनही देव सोडत नाही, ह्याला साप चावून मरत आहे. आणि त्यांनी पाहिलं 2 तास झाले, 3 तास झाले, हा माणूस काय मरतच नाही. तो विषारी सापाने चावून देखील पौल मेला नाही. का? कारण देवाचं वचन सांगतं, परमेश्वराने त्याला एक वचन सांगितलं, मी तुझ्यासाठी तुला रोममध्ये जाऊन माझ्या राज्याची घोषणा करायची. म्हणून त्याला साप जरी चावला तरी त्याला काहीच दुखापत झाली नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त रोम येथील मंडळीला पत्रेचा पौल म्हणतो 16व्या अध्यायामध्ये, तो ख्रिस्त तुम्हाला त्या सापाला पायाखाली, त्या सैतानाला पायाखाली तोडवण्याचा अधिकार. ज्यावेळेस त्या लोकांनी पाहिलं की ह्याला साप चावलाय तरी ह्याला काहीच होत नाही, त्यांना वाटलं की हा देवाचा माणूस. मग त्यांनी त्या लोकांना त्याच्याकडे आणलं, जे आजारी लोक होते ते त्याच्याकडे आले, त्याने त्यांना आरोग्य दिलं आणि तिथे देवाचं कार्य त्याने केलं. पौलाकडून देवाचं कार्य परमेश्वराने करून घेतलं. या सर्व लोकांना त्याने सुवार्ता सांगितली आणि त्याचे देखील त्याने देवाचं कार्य केलं. फक्त एवढंच नाही, त्याच्या पुढे त्याने रोममध्ये जाऊन देखील मंडळी उभारली. तो रोममध्ये गेला कशासाठी होता? एक बंदिवान म्हणून गेला होता, एक कैदी म्हणून गेला होता. पण त्या ठिकाणी देखील
बायबल सांगतं त्याच्यावर इतकी कृपा झाली, लोकांची तिथल्या सर्व अधिकाऱ्यांची इतकी कृपा झाली की त्यांना नजरबंद म्हणून ठेवलं. आणि नजरबंद असताना देखील लोकांना त्याला भेटण्याची मुभा होती. मग लोक त्याच्याकडे यायचे, तो त्यांना शिकवत असेल. त्याच्या ज्या जागेमध्ये तो होता, ज्या घरामध्ये तो, त्याच घरामध्ये त्यांनी तिथं चर्च. आणि हीच ती करंदीतील मंडळी. आणि ह्या मंडळीला तो पहिलं पत्र लिहित आहे. इतकं कठीण आहे की मंडळी स्वतःच्या विश्वासापासून वेगळे झाले. जे विश्वास त्यांनी ठेवला त्या विश्वासापासून वेगळे झाले. तो म्हणतो तो देव पुरेसा आहे आपल्यासाठी. तो म्हणतो देव पुरेसा आहे. कसा पुरेसा आहे तो आप स्वतःचं उदाहरण देत आहे. दुसऱ्या पत्रामध्ये तो स्वतःचं उदाहरण देतो. तो म्हणतो की मी आपली प्रौढी मिरवायची इच्छा धरली तरी मी मूढ ठरणार नाही, तर मी खरे तेच बोलेन. तथापि मी बोलत नाही, कारण मी जो आहे म्हणून लोकांना दिसतो, किंवा माझ्याकडून लोक जे ऐकतात त्या पलीकडे मला कोणी मानू नये. तो म्हणतो प्रगटीकरणाच्या विपुलते मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात देखील एक काटा. बघा हा पौल जो आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने 12 शिष्यांना निवडले. पौलाला नव्हतं निवडलं, नंतर प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन देऊन त्याला निवडलं. पण ज्यावेळेस सुरुवातीला त्याने सेवा कार्य सुरू केलं त्यावेळेस त्याने 12 शिष्य निवडले. ह्या 12 शिष्यामध्ये पौल नाही, पण सर्वात जास्त सेवा कार्य जर कोणी केलं असेल तर पौल. देवाच्या राज्याची सर्वात जास्त घोषणा जर कोणी केली असेल, सर्वात जास्त चर्चेस जर कोणी उभारले असेल तर पौल. का तो शिष्य जे 3.5 वर्ष प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर उठले झोपले, त्यांनी सगळं खाल्ले पिल्ले राहिले त्याच्याबरोबर, ते काम ते करू शकले नाही जे काम पौल करू शकला. का? कारण तो नेहमी देवाला पहिलं स्थान द्यायला शिकला. तो म्हणतो तो बघा तो किती स्वतःला रिक्त करतोय, तो किती स्वतःला लीन करतोय, नम्र करतोय. तो म्हणतो की मी प्रौढ होऊ नये, मी मोठा होऊ नये, माझ्यामध्ये मीपणा येऊ नये, माझ्याकडे प्रौढी वाढू नये, मी चढून जाऊ नये, म्हणून माझ्यात एक काटा ठेवला परमेश्वर. ही नोज व्हॉट इज हिज जॉब. त्याच्यामध्ये दुर्गुण त्याला माहिती आहे. आणि तो म्हणतो मी कित्येकदा परमेश्वराकडे विनंती केली की माझ्या म्हणून काढ, मला तुझ्यामध्ये शुद्ध होऊ दे, मला तुझी उपासना करताना पूर्ण मनाने पूर्ण जीवन. पण प्रभू त्याला काय उत्तर देतो? प्रभू म्हणतो माझी कृपा तुला पुरेशी आहे, मी पुरेशा आहे, आय एम इनफ फॉर, मी तुझ्यासाठी पुरेसा आहे. आपण तो स्वतः लक्ष द्यायचं की देव आपल्याला कसा पुरेसा आहे, देव आपल्याला कसा. कित्येक लोक मी पाहिले, कित्येक लोक व्यसनाच्या अधीन जातात माइंड कंट्रोल करण्यासाठी, है ना, आपले विचार कंट्रोल करण्यासाठी किंवा आपल्या भावनांना कंट्रोल करण्यासाठी ते एका व्यसनाच्या अधीन जातात. स्त्रिया देखील व्यसनांच्या अधीन जातात. का? त्यांना जे अपेक्षित असतं आपल्या घरामध्ये आपल्या लेकरांकडून आपल्या पतीला ते मिळत नाही, पण ते बाहेर शोधतात, एका व्यसनाकडे शोधतात. म्हणून आपण पाहतो लोक स्त्रिया मिसरी लावतात. का लावतात? की त्यांना ते तात्काळ त्यांना ते बरं वाटतं, ना, तेवढा वेळ त्यांना बरं वाटतं. दॅट इज ती पण एक तंबाखूच आहे. ते तेवढा वेळ त्यांना असं वाटतं की आमच्या माइंडवरती आमचं कंट्रोल नाही, किंवा माइंड आम्हाला कंट्रोल करत नाही, माइंडला मधोश करून टाकलं. मनुष्य इतका तो पीडित झालेला आहे, इतका तो कष्टी झालेला आहे की त्याला विचारांनी इतकं त्याला सैतानाने गोंधळामध्ये टाकून. पण पौल तेच सांगत आहे की मी या सर्व गोष्टीमुळे त्याला एक प्रगटीकरणाचं दान आहे, त्याला एक लोकांना ओळखण्याचं दान आहे, त्याला लोकांना ओळखल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करायचं दान आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये मी प्रौढी मिळू नये, मी चढून जाऊ नये म्हणून माझ्यामध्ये काटा ठेवला. कशासाठी? मला नेहमी सांगण्यासाठी की देव पुरेसा आहे, तू पुरेसा आहे. आय एम नॉट इनफ, गॉड इज इनफ. जर देवाने आपल्याला काही सांगितलंय तर आपल्याला ते करणं आवश्यक. म्हणून तो म्हणतो कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते. परमेश्वर म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो तुझ्या अशक्तपणातच तुला माझी शक्ती दिसू शकते. तुझ्याकडे शक्ती असेल तर तू कम्पेअर करशील तुझी शक्ती आणि माझी शक्ती. पण ज्यावेळेस तू अशक्त असेल त्यावेळेस तू माझी शक्ती अनुभवू शकतो. तुझ्या अशक्तपणातच माझी शक्ती तुला पूर्णतेस नेते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिळवतो. मी अशक्त, मी लीन आहे, मी नम्र आहे. मी नेहमी तो स्वतःला लीन आणि नम्र ठेवतो, नेहमी स्वतःला रिक्त ठेवत होता, नेहमी स्वतःला
गरीब असं ठेवत होता. बघा, पौल हा असा मनुष्य होता, त्याच्याकडे त्या काळामध्ये स्वतःचे जहाज होते. पौलाकडे स्वतःचे त्या काळामध्ये जहाज होते. ही वॉज हॅव्हिंग हिज ओन शिप्स. त्याचे स्वतःचे जहाजामध्ये तो फिरत होता. असा तो पौल, त्या पौलाला आपल्या इथे जहाज म्हणजे एरोप्लेन असण्यासाठी, त्या काळामध्ये जहाज त्यांच्याकडे असणं म्हणजे आज एरोप्लेन स्वतःचा अंबानीसारखा तो होता. हे सगळं असताना देखील तो म्हणतो, मी काय अशक्तपणाची प्रौढी मिळवतो. माझ्या अशक्तपणाची मी प्रौढी मिळवतो. मी ज्यावेळेस अशक्त, तो म्हणतो ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे यात मला संतोष आहे. जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे. ज्यावेळेस मी अशक्त आहे त्याच वेळेस मी सशक्त आहे. त्याच वेळेस माझ्याकडे एक वेगळी शक्ती आहे. तो म्हणतो. अजून एका ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त एक उदाहरण देत आहे बघा, मत्थ्याचं पुस्तक 13वा अध्याय. पहिल्या वर्षापासून पहिल्या वर्षापासून. त्या दिवशी येशू घरातून निघून समुद्रकाठी जाऊन बसला, तेव्हा लोकांचे पुष्कळ समुदाय त्याच्याजवळ एकत्र जमले. म्हणून तो तारावर जाऊन बसला व सर्व समुदाय किनाऱ्याला उभा राहिला. तेव्हा त्याने दाखवल्याने त्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, पहा, पेरणारा पेरायला निघाला आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडेल व पाखरांना घेऊन ते खाऊन टाकेल. आणि जेथे त्याला फारशी माती नव्हती अशा खडकाळ जागेवर काही पडले आणि माती खोल नव्हती म्हणून ते लवकर उगवले. पण सूर्य उगवल्यावर ते करपले व त्याला मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. आणि काही काटेरी झाडांमध्ये पडले व काटेरी झाडांनी वाढून त्याला गुदमरवले. आणि काही चांगल्या जमिनीवर पडले आणि कोठे 100 पट, कोठे 60 पट, कोठे 30 पट असे त्याने पीक दिले. ज्याला ऐकायला कान आहे तो ऐको. मग शिष्य जवळ येऊन म्हणाला, तू त्यांच्याशी दाखवल्याने का बोलतोस? तेव्हा त्याने त्याला उत्तर देऊन म्हटले, कारण आकाशाच्या राज्याची पूजे जाणे तुम्हाला दिले आहे, परंतु त्यांनी ते दिले नाही. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला दंड होईल, परंतु ज्या कोणाजवळ नाही त्यांच्याजवळ जे असेल ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल. बस या ठिकाणी काय दिलेले? कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला पुष्कळ होईल, परंतु ज्या कोणाकडे नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याकडून काढून घेतले जाईल. का प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो? त्याच्या अगोदर त्याने एक उदाहरण दिलेलं आहे. त्याने एक दृष्टांत सांगितलेला आहे, एक गोष्ट सांगितली. काय सांगितली? एक पेरणारा बी पेरण्यासाठी निघाला. आता इस्रायल देशामध्ये, इस्रायल किंवा मिडल ईस्टमध्ये पेरणी, पहिल्या काळामध्ये पेरणी कशी केली जायची? पहिले पूर्ण नांगरून घ्यायचं, जागा पूर्ण नांगरून घ्यायचे. आणि आपल्या इथं कसं आपण लाईनीमध्ये ते बी पेरतो तसं नाही, ते फेकायचे बी फेकायचे. आणि बी फेकायचे जसं आता साईडला आपण टेकड बनवतो ना, टेकड बनवून आपलं फेन्सिंग करून घेतो. आणि त्या टेकडच्या जनावरांनी येऊ नये म्हणून आपण काठे तिथे काठेत लावतो आणि चालण्यासाठी तिथं दगड वगैरे टाकतो. मग हे लोक काय करायचे? हे बी फेकत असताना ते बी असे फेकायचे, काही बी जमिनीवर पडायचे, चांगल्या जमिनीवर पडायचे, काही बी काट्यामध्ये पडायचे, काही बी खडकावर पडायचे, काही बी रस्त्यावर पडायचे. त्याचंच उदाहरण प्रभू येशू ख्रिस्त लोकांना समजल असं तो उदाहरण. तो म्हणतो, तेव्हा त्याने गोष्टरूपीने बोध केला. तो म्हणा, एक शेतकरी बी पेरायला निघाला. तो पेरीत असता काही बी रस्त्यावर पडले, कारण तो तिथे रस्त्यावर चालत आहे. रस्त्यावर पडले, पक्षी आले व त्यांनी ते खाऊन टाकले. काही बी खडकाळ जमिनीवर पडले, ते पुरेशी माती नव्हती. ते बी फार झपाट्याने वाढले, पण जमीन नसल्यामुळे ते काय झाले? ते कोमजून गेले. तेव्हा म्हणून जेव्हा सूर्य उगवला तेव्हा रोपटे वाळून गेले, कारण त्याला
खोलवर मूळ नव्हते. काही बी काटेरी झुडपावर पडले, काटेरी झुडपांनी झुडप वाढले आणि त्याने रोपांची वाढ खुंटवली. काही बी चांगल्या जमिनीवर पडले, ते रोप वाढले व त्याला धान्य आले आणि कोठे 100 पट, कोठे 60 पट, कोठे 30 पट असे त्याने पीक दिले. ज्याला ऐकाव्यास कान आहे तो हे ऐको. स्पष्ट रीतीने प्रभू येशू ख्रिस्त तिथे लोकांना सांगतो. त्याच्यानंतर तो शिष्यांकडे येतो आणि शिष्यांना म्हणतो, कारण ज्याच्या कोणाकडे आहे त्याला दिले जाईल, ज्याला कोणाकडे नाही आहे त्याच्यात जे आहे ते देखील काढून. हे कशाला सांगत आहे प्रभू येशू ख्रिस्त? कारण ज्यावेळेस एखादं वचन एखादा विश्वासणारा ऐकतो आणि त्याप्रमाणे बदलत नाही, तर त्याच्याकडे जे आहे ते देखील त्याच्याकडून सैतान काढून घेऊ शकतो. प्रभू येशू ख्रिस्त तेच सांगत की तो काय करतो, सैतानाला ज्यावेळेस आपण अधिकार देतो त्यावेळेस आपल्याला जे मिळालेलं आहे ते देखील तो काढून घेऊ शकतो. पण त्याच्यात देखील बायबल स्पष्ट रीतीने सांगतो, परमेश्वर आपल्यासाठी पुरेसा आहे. तो आपल्यासाठी पुरेसा आहे. तो आपल्या लेकराला लागेल ते झोपेत देखील पुरू शकतो, लागेल ते झोपेत देखील पुरू शकतो. जे बीज चांगल्या जमिनीवर पडलेलं आहे, जे बीज चांगल्या जमिनीवर ते चांगलं पीक देऊ शकतो. चांगलं जमीन जर आपल्याकडे आहे तर ते पीक चांगलं आपल्याला पीक देऊ शकतं. 30 पट 60 पट नव्हे तर 100 पट पीक देखील आपल्याला मिळू शकतं. प्रभू स्पष्ट रीतीने या ठिकाणी सांगत आहे, ज्याच्याकडे आहे त्याला दिलं जाईल आणि ज्याच्याकडे नाही आहे त्याचं जे आहे नाही ते देखील घेतलं जाईल, ते देखील घेतलं जाईल. अजून एक गोष्ट आपण पाहूया, अजून एक उदाहरण आपण पाहूया. 2 कोरिंथ 9 अध्याय 8 वचन काय सांगतो बघा. 2 Corinthians 9 तो म्हणतो, देव तुम्हाला कृपेने विपुल देण्यास समर्थ आहे, यासाठी की सर्व गोष्टीत सर्व वेळी तुम्हाला विपुल मिळते आणि चांगल्या कामासाठी अधिक तत्पर तुम्ही व्हाल. हालेलुया. चांगल्या कामासाठी आपण तत्पर व्हावं म्हणून देव काय करतो, कृपेने विपुलतेने देण्यास तो समर्थ आहे. तेव्हा तो पुरेसा आहे आपल्याला. कसा तो पुरेसा आहे? तो आपल्याला देण्यासाठी समर्थ आहे. तो आपल्याला देण्यासाठी समर्थ आहे. तो आपल्या प्रत्येक गोष्टी पूर्ण करण्यासाठी समर्थ असा परमेश्वर आहे. ही इज कॅपेबल ऑफ गिविंग एनिथिंग दॅट वी आस्क फॉर. आपण जे काही त्याच्याकडे मागू ते देण्यासाठी तो पुरेसा आहे. त्याची कृपा पुरेसी आहे. म्हणून पौल गलातियरास पत्राचा 2 अध्याय 20 वचन म्हणतो, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावरती खेळलेला आहे. मी जगतो असं नाही, इथून पुढे ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. मी जगतो असं नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो आणि माझं जे काही उरलेलं जीवन आहे ते सर्व त्याच्या प्रेमामुळे आहे. त्याने दिलेली ग्रेस पिरियड आहे ना. 60 वर्ष एका माणसाचे झाले आणि 61 वर्षामध्ये प्रवेश झाला तर त्याला म्हणतात, भैया तू आता काय, तू बोनसचं जीवन जगतो. यू आर लिव्हिंग अ बोनस लाईफ. कारण बायबल सांगतं कुणा मनुष्याचं जीवन 60 किंवा जास्तीत जास्त 70%. पण जर 70 क्रॉस केली किंवा 80 क्रॉस केलं त्याच्या पुढचं जीवन म्हणजे बोनस जीवन. तुम्हाला बोनस दिला देवाने है ना. पगारामध्ये जसं बोनस दिला जायचं तसा बोनस लाईफ दिलेलं. पण ह्या दिवसांमध्ये जितकं जास्त तो आपण देवाचा अनुभव घेऊ तितकं जास्त आपल्याला त्याचं चांगुलपण आपल्याला, त्याची दया आपल्याला अनुभवता येईल. म्हणून पौल म्हणतो, मी जगतो असं नाही तर ख्रिस्त माझ्या. माझं जे काही जीवितक्रम आहे ते सर्व त्याच्यावरच्या विश्वास आहे. माझ्या विचारांनी मी चालत, माझ्या विचारांनी मी चालत. तो रोमपत्राचा 5 अध्याय 8 वचन म्हणतो, देवाने आपली प्रीती कशी प्रगट केली तुमच्यावरती माझ्यावरती, की आपण पापी असता ख्रिस्त आपल्यासाठी. तो कसा आपल्यासाठी पुरेसा झाला, तो आपण पापी असतानाच तो आपल्यासाठी मरला आणि त्याने आपले सर्व पाप, आपले सर्व अपराध एवढ्या एका विश्वासामध्ये, या विश्वासामध्येच आपलं जीवन आपण अधिकाराचं जगू. कारण आदामाकडून एक अधिकार तुटला, पण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला एक अधिकार संपादन करण्याचं सांगतो आणि ते
सामर्थ्य पेलवत असताना तो पवित्र आत्मा आपला ताबा, कोणी दुसरा आपला ताबा घेत नाही, तो पवित्र आत्मा आपला ताबा. आणि तो पवित्र आत्मा फक्त तुम्हाला संकटातून दूर करण्यासाठी नाही आला, तो तुमचा उपयोग करण्यासाठी. म्हणून पौल म्हणतो प्रौढी मिळवावी म्हणून मी या दानांमध्ये मी प्रौढी मिळवावी किंवा मी चढून जाऊ नये म्हणून माझ्यामध्ये काढ. अशासाठी स्वतःला लिहिणं सदैव स्वतःला चेक करायचं. आपल्याला देखील परमेश्वराचे चालू त्याची कृपा आपल्याला पाहिजे तर आपण काय करूया त्याच्या हातामध्ये त्याचं जीवन त्याचा अनुभव आपण घ्यायला सुरुवात करू. तो जे तुम्हाला देऊ इच्छितो ते अनुभव घेण्यासाठी आपण त्याच्यासाठी स्वतःला तयार, त्याच्यासाठी स्वतःला तयार. प्रार्थना करूया, डोळे बंद करूया, त्या देवाच्या हातामध्ये समर्पित. थँक्यू जीसस, थँक्यू होली स्पिरिट. ओ राहाल बारा शकलो मारा हा शको सकेले बरा. प्रभू ही वचन बाप्पा यस तू आमच्यासाठी पुरेसा आहे. तुझी कृपा आमच्यासाठी पुरेशी, तुझी दया आमच्यासाठी पुरेशी करू. तुझा अनुग्रह बाप्पा आम्हाला पुरेसा परमेश्वर. प्रभू तुझी उपस्थिती आम्हाला पुरेशी परमेश्वर. प्रभू यस यस सर्व बंधन सर्व बाप्पा हो प्रभू अडखळणं काढणारा परमेश्वर तू आमचा जिवंत. सैतानाचं प्रत्येक जू तोडणारा बाप्पा तू आमचा जिवंत देव. सैतानाचे प्रत्येक अधिकार नास्ता नाबूस करणारा आमचा जिवंत देव. प्रभू विशेष कारणासाठी तू या कुटुंबाला निवडलेस प्रभू येशू, या सर्व आप्तजनांना निवडलेस प्रभू. तुझ्या राज्यासाठी तू निवडलेस प्रभू देव बाप्पा. त्यांचा उपयोग तुझ्या राज्यासाठी होण्यासाठी त्यांचा ताबा मी तुझ्या हातात मागतो. प्रत्येकाची तुझी दया तुझी कृपा मागतो, तुझा अनुग्रह मागतो, तुझी उपस्थिती मागतो बाप्पा. हे घर बाप्पा तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. प्रत्येक अधिकार बाप्पा तुझ्याकडून आहे आणि तो अधिकार मी या घरामध्ये कबूल करतो. थँक्यू जीसस, तू आमची प्रार्थना ऐकलीस म्हणून तुला धन्यवाद. सर्व महिमा सर्व गौरव तुला धन्यवाद. प्रार्थना येशू तुझ्या सामर्थ्यशाली नावामध्ये मागतो म्हणून तो ऐकवी द्या. आमेन आमेन.